जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर आज मी बनवणार आहे उपवासाचे बॉल्स बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी बटाट्याचं कीस घेतलेला आहे, अर्धी वाटी मी साबुदाणा पावडर करून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला लागणार आहेत आणि ओला नारळ मी अर्धी वाटी किसून घेतलेला आहेत आणि 5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तर बाउलमध्ये मी बटाट्याचं कीस टाकून घेतलेला आहे. इथे मी 2 बटाटे किसून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे आणि पावडर थोडी आपल्याला रवाळच वापरायची आहे, त्याने बॉल्स खूप छान लागतात. आणि 1 चम्मच मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची. आणि 1 चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, छानपैकी असं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला हे बॉल्सची क्वांटिटी जर जास्त हवी असेल तर बटाटा आणि साबुदाण्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. हे मिश्रण आपल्याला छानपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि 10-20 मिनटासाठी हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला. इकडे मी पॅनमध्ये 2 चम्मच घी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे. बारीक असे कट करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स, ते मी टाकून घेते आता त्याच्यामध्ये. छानपैकी असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचे आहे. आता हे आपल्याला एका छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी खोबऱ्याचं किस टाकून घेत आहे. आता एक किसही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते ते आता छानपैकी. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एक चम्मच मी साखर टाकून घेतलेली आहे. इथे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, त्यानेही खूप छान टेस्ट लागते, बॉल्सला खूप छान लागते. पाहू शकता अशा प्रकारे मी सारण घेतलेलं आहे तयार करून. आणि हे पीठ आहे आपलं, हे मिश्रण आहे आपलं, ते आपण 5-10 मिनटासाठी ठेवून दिलेलं होतं. हे छानपैकी असं एकजीव झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता पुन्हा एकदा ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा छानसा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि सेम आकाराचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. मोदकसाठी जशी आपण पारी करतो तसेच आपल्याला पारी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला सारण भरायचं आहे. एवढेच का आपल्याला फक्त बॉल्स गोल असं सर्कलमध्ये करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बॉल्स रेडी करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. साबुदाणा वडा, बटाटा खिचडी, उपवासाचे खूप सारे पदार्थ तुम्ही खाल्ले असतील, पाहिले असतील, बनवले असतील. अशा प्रकारचे रेसिपी तुम्ही कधी ट्राय करून पहा, खूप छान लागतात गरमागरम हे बॉल्स खायला. आता उरलेले जे बॉल्स आहेत तेही आपण रेडी करून घेऊया. बाहेरून असे टेस्टला तिखट आणि आतून असे गोड, खूप खूप छान लागतात, भन्नाट लागतात हे बॉल्स. तुम्ही कधीतरी ट्राय करून पहा. एवढे बॉल्स रेडी झालेले आहेत तयार करून, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे, छानपैकी असं उकळलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये मी आता हे बॉल्स मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत असे तळून घेणार आहे. व्यवस्थित असं आलटी पलटी करत राहायचं आहे, व्यवस्थित सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे. पाहुण्यांसाठी स्पेशल डिश म्हणून तुम्ही हे असे बॉल्स बनवू शकता आणि चटणी वगैरेचीही काहीही गरज लागत नाही. बॉल्स खूपच छान लागतात खायला. पहा कलर एक हळूहळू चेंज होत आहे, पाहू शकता तुम्ही. वा काय सुरेख कलर आलेला आहे, पाहू शकता. तळून झालेले आहेत बॉल्स आपले. आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि उरलेले जे बॉल्स आहेत तेही आपण व्यवस्थित असे तळून घेऊया.
सगळे बॉल्स आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पाहत जर इथपर्यंत जर तुम्ही आलात असाल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा. रेसिपी जर आवडली असेल तर करून बघा, खूप छान लागते. पाहू शकता रेडी झालेले आहे ते बॉल्स आपले तळून. असे सॉफ्ट झालेले आहेत एकदम. पाहू शकता आतमध्ये. गरमागरम खायला खूप छान लागतात. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा, खाऊन बघा, करून बघा. ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.